आणि आता आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात केली आहे पुण्यावरून. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि आम्ही आता निघालो थेट दिव्याघरला. मस्त प्लान है. तर आमची 10,000 रुपये मिनिमम ट्रिप बजेटची ट्रिप आहे. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. आणि 10,000 रुपयामधून आम्ही आता टाकले 3,000 रुपयाचं डिझेल टाकलं आहे आणि राहिले आहेत 7,000 रुपये. 7,000ही म्हणता येणार नाही, कारण की आता आम्ही 100 ते 150 रुपयांचा चिप्स किंवा वॉटर बॉटल घेतले आहेत. आणि ही आमची 2 काळूबाळू चिप्स खात आहेत. हाय करा व्लॉग मध्ये. सो आता आम्ही निघालो आहे दिव्याघरला आणि आता आम्ही आहे पिरंगुट मध्ये. थोडस उशीरच झालाय आम्हाला निघायला. सो आणि झोपही महत्वाची होती, कारण की जर झोप नाही झाली तर मला ड्रायव्हिंग करता येणार नाही. ओके, व्लॉग शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला क्लायमेट दाखवत आहे पिरंगुट मधला घाट आणि खाली आहे ते मुळशी. आणि मुळशी तर तुम्हाला माहितीच असेल, कारण की मुळशी पॅटर्न मूवी आला होता. बात तो सही है. आणि ह्याच ठिकाणी पिट्याबाईची शूटिंगही झाली होती ह्याच घाटामध्ये. इथेच पिट्याबाईनी एका बिल्डरला अडवलं होतं खंडणीसाठी. हाच तो घाट. वातावरण खरंच खूप छान झालंय, पण माझी इच्छा नाही पाऊस पडावा म्हणून. होप सो आम्ही तोच विचार करत आहोत. पाऊस पडला तरी एन्जॉय करू, नाही पडला तर खूप एन्जॉय करू. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचत आहोत दिव्याघरला. हाय हाय, इतना सुकून. आता मे बी 20 किलोमीटर बाकी आहे. आता आम्ही पोहोचू. रूमचं तर काय फिक्स नाही, रूम भेटेल की नाही भेटेल, पण आता ट्राय करूयात रूम भेटण्याचं. आणि मी आणि माझी पोरं तर खूप वैतागले आहेत, तुम्ही बघू शकता मागे. आणि माझे मिसेस पण खूप दमले आहेत. ते दमले आहेत बसून आणि मी मजेत आहे गाडी चालवून. सगळ्यात जास्त कोण दमलं पाहिजे तुम्हालाही माहिती आहे. आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करतोय. पोरं आता कंटाळलीत खूप जास्त. चेहऱ्यांवरनं दिसतच त्यांच्या. डोकं दुखायला लागले, हात दुखायला लागले, हात पाय दुखायला लागले. बात तो सही है. आता ह्याचे हातपाय सगळे मीच दाबणार, म्हणजे ते एक मला काम लागणार. आणि मे बी आता फक्त 17 किलोमीटर राहिलंय, आम्ही पोहोचतोय. आमचा अवतार तुम्ही बघू शकता. आम्हाला सनसेट बघायचा आहे आणि 4:45 झालेत. सो जर हे असं ढगाळ वातावरण राहिलं तर सनसेट काय मिळणार नाहीये, पण काय म्हणता भेटणार. आम्ही कारण की आताच आम्ही पोचलोय, आता आम्ही पोचणारच आहे. आणि आमचा पोपट आहे, बडबडा पोपट. याला खूप बोलायला लागतं. हाय कर. हाय. आणि हा आमचा शांत दिसत असला तरी नो शांत पोपट आहे. ह्याला खूप मस्ती करायला लागते. पण आता तो खूप कंटाळला बिचारा. आणि सगळ्यात जास्त कंटाळत हे, कारण की खूप ड्राईव्ह केलं ह्यांनी. कंटिन्यू आम्ही 12 वाजता 11:30 ना, 11:30ला निघालो आम्ही आणि 4:30 वाजून गेलेले आहेत. सो कंटिन्यू ड्रायव्हिंग चालूच आहे. मध्ये आम्ही 1-2 स्टॉप घेतले होते, बट आता चाललोय आम्ही. सो स्टे ट्यून. भेटूया. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहोत दिव्याघरला. आणि इथून जस्ट 1 किलोमीटर वरती दिव्याघर आहे. छोटूसा रस्ता, एकदम खूप लहान रस्ता आहे. तर मित्रांनो आता रूम बघून खूप दमलो आहे. आता पूर्ण दिव्याघरचे रूम फुल आहेत, एकही रूम अवेलेबल नाही. आता ओ गॉड, एक बार दिला दे. काय करू आणि काय नाही असं झालंय. रिटर्न तर परत जाऊ नाही शकत. येऊन फक्त दिव्याघरचं समुद्र बघून रिटर्न जाण्यात मजा नाहीये. बघू आता बाहेर कुठे काही भेटत आहे का. जर भेटलं तर बरंच आहे, तरी आम्ही ट्राय करू. बघू शकता तुम्ही आता इकडे पाऊस येणार आहे.
तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे कलाप्रसाद हॉटेलला खानावळे आणि आता तुम्ही बघू शकता इकडचे रेट कसे आहेत आणि रूम तर आम्हाला काही व्यवस्थित भेटली नाही. रूमवरती गेल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच की रूम ती 2000ची आहे की 600ची आहे की 1000ची आहे, तुम्ही ठरवा ते. दोन दे ना, व्हेज थाळी द्या ना. तू पण कोण बोलला? त्याचं एक्सप्रेशन फेस मित्रांनो मी तुम्हाला आता रूम दाखवतो आतमध्ये येऊन की 2000 रुपयामध्ये आम्ही एवढी छान रूम बुक केली आहे. तुम्ही बघू शकता ही रूम आहे. फॅनची तर एवढी स्पीड आहे तुम्ही पाहू शकता. एवढा फास्ट फॅन आहे की 10 माणसं जरी झोपली तरी ते आरामशीर विदाउट एसीचे झोपतील. आणि तुम्ही हे बघू शकता ही माझी फॅमिली आणि हा बेड आणि हा माझा लहान मुलगा सत्तू. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, इकडची कडी एमर्जन्सी ही आहे कडी. ही काय कडी लागायचं नाव घेत नाही आणि ह्याला आम्ही चक्क दिले आहे 2000 रुपये. 8 तासाचे 2000 रुपये. बात तो सही है. भूल चुकून पण तुम्ही डायरेक्टली दिव्या घरला येऊ नका. 2 आठवड्या आधी का होईना एसी वाला रूम बुक करा. 4 दिवसाचं बुक करा, ते तुम्हाला परवडेल. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. तर मित्रांनो फायनली आम्ही निघालो आहे बीच वरती. आपण वेगळं बघू शकतो कारण आम्ही आत्ताच चाललो, आत्ताच निघालोय आणि आत्ता आम्ही चाललोय. ते तुझा काढतो. दोन्ही बाजूला अशी झाडी आहे त्याच्यामधून आम्ही चाललोय. हो आणि खूप छान वाटतंय. तर फायनली आम्ही आलो आहे बीच वरती. तुम्ही बघू शकता सकाळचे 8:30 वाजलेत आणि एवढी गर्दी आहे. पूर्ण बीच भरून गेला आहे पूर्ण शेवटपर्यंत. आता जरा बरं वाटतं बीचवर आल्यानंतर, नाही तर संध्याकाळी खूप बोर झालं होतं. हा माझा मुलगा खूप रुसला आहे कारण की त्याला ते काय म्हणतात रे, त्याला काय म्हणतात, जाऊ की बाळा, चल बोट मध्ये जाऊ. तर फायनली आम्ही आलो आहोत मित्रांनो. मी आणि माझे मिसेस, आमचं ड्रेसिंग तुम्ही बघू शकता. ये ग, आता आज दिवसभर बघू आम्ही, एन्जॉय करू. नंतर आमचा नेक्स्ट प्लॅन आहे. पोरांनी मासे नाही खाल्ले कारण की काल लेट खूप झाला होता. आज बघूयात. आणि पाणी वाढत आहे तर पोरं माझी घाबरत आहे. माझा सत्तू तर खूप भीत आहे पाण्याला. आता त्याला मी खूप डीप आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि आपटापटी करणार आहे त्याच्यासोबत. खूप छान वातावरण आहे आजचं. पाऊस येणार आहे. तुम्ही समोर ढग बघू शकता जर कॅमेऱ्यात दिसत असेल तर. चला, लेट्स एन्जॉय. सत्य पाण्याला घाबरतोय आणि हे त्याला सेटल डाऊन करायचा प्रयत्न करतायत की रडू नको, घाबरू नको, मी तुला धरलंय. नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा हा दुसरा दिवस आणि आम्ही आता आलो आहोत श्रीवर्धन बीचला. श्रीवर्धन
बीचला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि तुम्ही बघू शकता ही माझी मिसेस आहे किती दमली आहे. आणि हा माझा मुलगा पण बघा किती दमला आहे. किती दमला आहे रे तू? नाही. तो खूप नाही, तो लय दमला आहे. आणि आम्ही आता निघालो आहे बीचवर. बीचवर गेल्यानंतर तुम्हाला पुढचा सीन दाखवतो कसा असणार आहे कसा नाही. श्रीवर्धन बीचला आल्यानंतर इथे आम्ही फोटो काढून घेतले आणि हे तिथे पेमेंट करतायत. ते कॅमेरामॅन जे होते ज्यांनी आमचे फोटो काढले त्यांचे. आणि फोटो छान आलेत, आवडलेत आम्हाला दोघांना पण. तुम्हाला कोणालाच नाही. तुम्ही 2 खाल्ल्यावरती आम्ही नाही मागायचं का? कसा वाटला बीच लकी? मस्त होता, एक नंबर बीच होता. आणि काला खट्टा कसा वाटला? मला खट्टा तर खूप छान आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. सेकंड आहे ना हा तुझा? कोकण फिरून आम्ही निघालो आता पुण्याला. कारण की पुण्याची 40% जी पब्लिक आहे ती सगळी इकडेच आली आहे. आणि एवढा जाम आहे, एवढा जाम आहे ना. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद. ही आमची इन अ बजेट ट्रिप होती कोकणची 2 दिवसाची. तर त्याच्यामध्ये आम्ही बजेट ठेवलं होतं 10Kचं. 3000 रुपीजचं आम्ही डिझेल टाकलं होतं. त्यानंतर 2000 रुपये आमचे रूमला गेले. आम्ही काही स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज केल्या, त्याच्यामध्ये आमचे 1 ते 1,500 रुपये खर्च झाले. खाण्यासाठी टोटल 2000 रुपये खर्च झाले. मेडिसिन, चिप्स आणि वॉटर बॉटल्स याच्यासाठी आमचे 500 रुपये गेले. अंडर 10Kमध्ये आमची ट्रिप झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. मम्मा